लिंक फेसबुकला जोडा. रेकॉर्डिंग पण नमस्कार. मी डॉक्टर अशोक पवार, प्राध्यापक तथा माजी संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. आज प्रामुख्यानं अत्यंत आनंदाची बाब ही आहे की 1 जुलै 2020 वसंतोत्सव 2020 या व्याख्यानमालेच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं प्रामुख्यानं हा वेबिनार आयोजित केलेला आहे आणि त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं म्हणून मी माननीय आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू तथा आमच्या विद्यापीठाचे माहिती अधिकारी यांचं आभार व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतो. मित्रहो, तुम्हाला कल्पना असेल की 1 जुलै उद्या प्रामुख्यानं आम्ही वसंतराव नाईक साहेबांचा 108वी जयंती आम्ही साजरी करीत आहोत. परंतु त्याच्या पूर्वसंध्येला आज जे काही वसंतराव नाईकाच्या जीवनातील जीवनकार्य आणि आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान या संदर्भामध्ये प्रामुख्यानं ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि त्या व्याख्यानमालेसाठी मला आज त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. खरं तर वसंतराव नाईक हे नाव म्हटल्याबरोबर महानायक वसंतराव नाईक असं आता ते अलीकडच्या काळामध्ये ते प्रामुख्यानं चर्चेला आलेलं आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल की महाराष्ट्र शासनाने 100 कोटीची तरतूद करून माननीय वसंतराव नाईकजी साहेबांची 100वी जयंती 100 कोटीची तरतूद करून ही प्रामुख्याने साजरी केली. आणि तत्पूर्वीच एकाच वर्षापूर्वी माननीय यशवंतरावजी चव्हाण यांची देखील 100 कोटीची तरतूद करून त्याचा जयंती उत्सव महाराष्ट्र शासनाने अत्यंत धूमधडाक्यामध्ये साजरा केल्याचं आपल्याला म्हणजे ज्ञात आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल की वसंतराव नाईक साहेबांच्या जीवन चरित्र आणि त्याच्या कार्यावर किंवा त्याच्या कृषी औद्योगिक क्षेत्रातील योगदानावर प्रामुख्यानं आम्ही चर्चा करत असताना वसंतराव नाईकांना आम्ही प्रामुख्यानं मुळातून समजून घेणं हे फार महत्त्वाचं ठरतं. त्याचं कारण असं आहे की वसंतराव नाईक साहेबांचं व्यक्तिमत्व हे प्रामुख्याने घडण्यासाठीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती प्रामुख्यानं व्यक्तीलाही घडवीत असते. आणि तुम्हाला माहीत असेल की वसंतराव नाईकजी साहेबांचे वडील फुलसिंग नाईक हे मोठे जमीनदार होते आणि गावकीचे ते सरपंच होते, ज्याला आपण गोरपंचायत असं म्हणत असतो. आणि म्हणून तुम्हाला कल्पना असेल की ज्या गोरबंजारा समाजामध्ये वसंतराव नाईकजी साहेबांचा जन्म झाला त्या गोरबंजारा समाजामध्ये नायक प्रथा किंवा महानायक प्रथा किंवा गजनायक नावाची प्रथा ही प्रामुख्यानं प्रचलित आहे. आणि तुम्हाला याही गोष्टीची कल्पना असेल की 15व्या शतकामध्ये बल्लू नायक बिंजरावत पवार हा प्रामुख्यानं मोघल काळामध्ये 16 जातीचा तो गजनायक होता, महानायक होता. आणि त्यानंतर आम्ही माननीय वसंतराव नाईकजी साहेबांना प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं महानायक असं आपण म्हणत असतो. आणि म्हणून 500 वर्षाच्या नंतर एका व्यक्तीने आपल्या 66 वर्षाच्या जीवनकार्यामध्ये किंवा 66 वर्षाच्या आयुर्मानामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे त्या योगदानाची आम्ही प्रामुख्यानं आज चर्चा करणार आहोत. तुम्हाला कल्पना असेल की वसंतराव नाईकजी साहेब हे महाराष्ट्र राज्याचे 11.25 वर्ष मुख्यमंत्री होते.
आणि एवढंच नाही तरी वेगवेगळ्या खात्याचे ते मंत्री देखील होते. महाराष्ट्र शासनाची स्थापना होण्यापूर्वी, महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी ते मध्य प्रदेशामध्ये प्रामुख्याने एका खात्याचे हे ते उपमंत्री म्हणून देखील त्यांनी त्या ठिकाणी कार्यभार सांभाळलेला होता. आणि व्यवसायाने ते वकील होते. परंतु व्यवसायाने वकील असताना त्यांनी या महाराष्ट्राचं अत्यंत पुरोगामी नेतृत्व ज्याला आपण म्हणत असतो, पंजाबराव देशमुख सारख्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यामध्ये त्यांनी वकिलीचा व्यवसाय हा प्रामुख्याने सुरू केलेला होता. आणि मग पंजाबराव देशमुखांनी त्यांना सल्ला दिला की वसंतराव नाईकजी, तुम्ही उच्च विद्या विभूषित आहात आणि तुमची गरज खऱ्या अर्थानं विमुक्त जाती, भटक्या जमाती, हा जो समाज 1871च्या गुन्हेगारी जमात कायद्यामध्ये जो खितपत पडलेला जो समाज होता, 81 वर्ष त्याला जन्मजातच गुन्हेगार ठरविलेलं होतं, अशा समाजातून तुम्ही जन्माला आलेले अत्यंत सुसंस्कृत असं तुम्ही आहात आणि यासाठी प्रामुख्यानं तुमचं आयुष्य हे प्रामुख्यानं त्या कार्यासाठी तुम्ही वाहून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पंजाबराव देशमुख साहेबांच्या सोबत वकिलीचा व्यवसाय सहकार्य म्हणून सुरू करत असताना त्यांनी एकाच वेळी नागपूर असेल, पुसद असेल, अमरावती असेल या ठिकाणी वकिलीच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. मुळातून आपण ही बाब लक्षात घेणं प्रासंगिक आणि महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रतिवर्षी वसंतोत्सव हा साजरा करत असतो. आणि वसंतराव नाईक साहेबांच्या जयंती उत्सवाचं औचित्य साधून तुम्हाला कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे असं एकमेव विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये की त्यांनी अशा महानायकांच्या नावानं वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली. आणि त्याच्या संचालक पदाची जिम्मेदारी माझ्याकडे ती देण्यात आलेली होती. आणि आत्ता ती जिम्मेदारी डॉक्टर अशोक चव्हाण सारख्या तज्ज्ञ व्यक्तीकडे ती आज आहे. तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मी संचालक नसताना देखील प्रतिवर्षी माझे व्याख्यान आयोजन हे करतं. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणे हे कृत्रिमपणाचे ठरेल. परंतु वसंतराव नाईकच्या जीवनकार्याचा किंवा त्याच्या पैलूचा आम्ही प्रामुख्याने आढावा घेत असताना त्याला आपण मुळातून समजून घेणं फार महत्त्वाचं ठरतं. की ज्यावेळेस वसंतराव नाईक साहेब गावामध्ये गेले, आपल्या गवली या गावामध्ये गेले, तर त्यांनी आपल्या समाजकार्याची सुरुवात ही आपल्या गावापासून केली. आणि त्यांनी सुरुवातीला आपलं गाव स्वच्छ केलं, आपलं गाव सुंदर केलं, आपलं गाव सुसंस्कृत करण्यासाठी शिक्षणाची गंगा घराघरामध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं घरोघरी जाऊन महिलांना, पुरुषांना, स्त्रियांना प्रामुख्यानं त्यांनी उभं केलं आणि शिक्षणाकडे त्यांनी वळविण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे आपण लक्षात घेतलं पाहिजे की माणसं व्यक्तिमत्व ही मोठी होत असतात तर त्याचं बाळकडू ज्याला आपण म्हणत असतो तो त्याच्यातला फार महत्त्वाचा भाग असतो असं आपण प्रामुख्याने मानत असतो. आणि केवळ त्यांनी गवली हे गाव उभं केलं नाही, स्वच्छ केलं नाही, सुंदर केलं नाही, सुसंस्कृत केलं नाही, शिक्षणाची गंगा त्या ठिकाणी नेली नाही, तर सुरुवातीला ग्रामीण सुधारणेवर प्रामुख्याने वसंतराव नाईक साहेबांनी हे भर दिलेलं आहे. त्यांनी गवली गावासोबत आजूबाजूची 12 गावं अगोदर ग्राम सुधारणेसाठी त्यांनी दत्तक घेतलेले आहेत. आणि ते दत्तक ग्राम सुधारणेसाठी घेत असताना बंजारा समाजातील जन्मलेला हा सुपूत त्यांनी अगोदर आपल्या समाजातील सुधारणावादी चळवळीला त्यांनी काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आणि नंतर हळूहळू त्यांनी 12 गाव दत्तक घेऊन त्यामध्ये त्यांनी ग्रामीण सुधारणा करण्याचं त्यांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. की आपण कल्पना केली पाहिजे, आपण कल्पना करू शकतो की 1935 मध्ये माननीय वसंतराव नाईकजी यांनी महिलांची परिषद प्रामुख्याने आयोजित केलेली आहे. आणि अस्पृश्यता निवारणासाठी, निर्मूलनासाठी त्यांनी प्रामुख्यानं त्याची सुरुवात केलेली आहे. आता आपण असं म्हणू की वसंतराव नाईक साहेबांच्या खरं तर एकंदरीत संस्काराचा वारसा हा कुठून आला होता. म्हणजे घरापासून तो संस्काराचा वारसा हा तर होताच, हे निर्विवाद सत्य आहे. परंतु वसंतराव नाईकजी साहेबांना प्रामुख्यानं
ज्या विदर्भामध्ये ते राहतात किंवा ज्या विनोबा भावेच्या आश्रमाच्या सान्निध्यामध्ये ते राहतात किंवा वर्धाच्या सेवाग्रामसारख्या महात्मा गांधी विनोबा असतील यांच्या ते सान्निध्यामध्ये त्या ठिकाणी होते. आणि तुम्हाला कल्पना असेल मित्रहो की 1935 ते 37 या काळामध्ये त्यांनी ग्रामीण भागामध्ये या 12 गावामध्ये जी एक चळवळ सुरू केलेली होती, सुधारणावादी जी चळवळ सुरू केलेली होती, ती खऱ्या अर्थानं सर्व युवकांनी त्याचा आदर्श घेण्यासारखी ती चळवळ होती असं आपण जर म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. आता आपण असं पाहतो की त्या काळामध्ये वकिलीचे व्यवसाय करणं म्हणजे मोठ्या उत्पन्नाचं साधन प्रामुख्याने मानलं जायचं. परंतु वसंतराव नाईक साहेबांचं एक महत्त्वाचा पैलू आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं ठरतं आणि प्रासंगिक ठरतं की या व्यक्तीने प्रामुख्यानं वकिलीचा व्यवसाय जो सुरू केलेला होता तो कुठल्याही प्रकारचं मूल्य न घेता, मोबदला न घेता प्रामुख्यानं तो व्यवसाय सुरू केलेला होता. आणि याचं पाठबळ प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं याचं पाठबळ जर कोणाचं असेल तर यासाठी महत्त्वाचं पाठबळ होतं ते पंजाबराव देशमुखांचं. आणि मग पंजाबराव देशमुखांसारखी गुरुतुल्य व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीशी असताना वसंतराव नाईक साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते प्रामुख्यानं उजाळलं जातं. आणि एक दुसरा महत्त्वाचा त्याच्यामध्ये एक ज्याचा नामोल्लेख करणं हे प्रामुख्यानं मी माझं कर्तव्य समजतो. आणि एकच वर्ष अगोदर जन्मलेले 2012 म्हणजे 1912ला प्रामुख्याने यशवंतरावजी चव्हाण या थोर सुपुत्राचा जन्म झालेला होता. आणि त्याला लागूनच 2013मध्ये 1913मध्ये माननीय वसंतराव नाईकजी साहेबांचा जन्म झालेला होता. म्हणजे नियतीनेच प्रकृतीनेच ह्या दोन व्यक्तीच्या दोस्तीच्या मर्मबंधाची गाठ ही प्रामुख्याने जन्मापासूनच घातली होती की काय असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणून यशवंतरावजी चव्हाण प्रामुख्यानं आपल्या सगळ्या यशाचं श्रेय देत असताना गांधी विनोबाला तर ते या यशाचं श्रेय देतातच, एवढंच नाही तर आपल्या आईवडिलांना याचं ते श्रेय देतातच. परंतु त्यांनी एक सांगितलेलं एक त्यांचं वक्तव्य हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे की त्यांनी सांगितलं की माझ्या आईवडिलांनंतर यशवंतरावजी चव्हाण साहेब तुमचं माझ्या हृदयामध्ये जे स्थान आहे ते फार महत्त्वाचं आहे असं त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वसंतराव नाईकजी साहेबांचं जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा आपण आढावा या ठिकाणी घेणारच आहोत. परंतु ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की वसंतराव नाईकजी साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होत असताना त्या दोस्तीचं मर्मबंध देखील आपण या ठिकाणी अधोरेखित करणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांसारखा पुरोगामी नेता, एक मोठे साहित्यिक, एक चिंतक, एक विचारवंत, एक नैतिक मूल्याचं अधिष्ठा असलेलं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रामध्ये होतं. आणि म्हणून अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या त्या महाराष्ट्रातून दुसरा कोणताही एक आमदारसुद्धा बंजारा समाजाचा नसताना देखील वसंतराव नाईकांच्या व्यक्तिमत्वाचा, सुसंस्कृतपणाचा, नैतिकतेचा प्रामुख्यानं याची जाणीव ठेवून यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीच्या तख्ताला सांगितलं की माझ्यानंतर महाराष्ट्र हा जर कोणाच्या हाती सुरक्षित असेल तर तो माननीय वसंतराव नाईक यांच्या हाती सुरक्षित असेल असं त्यांनी दिल्लीच्या तख्ताला प्रामुख्याने निर्वाळा दिला. आणि आश्चर्य वाटू नये की ज्याच्या पाठीशी कुठल्याही प्रकारचं राजकारणाचं वलय नसताना, कुठलाही घरचा एकही आमदार नसताना वसंतराव नाईकजी साहेब हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर हे आरूढ झाले. आणि तुम्हाला कल्पना असेल की माननीय कन्नमवारजींच्या मृत्यूनंतर वसंतराव नाईकजी साहेबांनी 1966ला मुख्यमंत्रीपदाची जी धुरा त्यांनी जी सांभाळलेली आहे तर ती तब्बल 11.25 वर्ष त्यांनी ही धुरा सांभाळल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि वसंतराव नाईकजी साहेबांनी प्रामुख्याने सांगितलेलं आहे की घरातील एक महिला जर शिकली तर प्रामुख्यानं संबंध कुटुंब हे शिकतं, संबंध समाज शिकतो. घरातील एक व्यक्ती जर शिकला तर तो व्यक्तीच शिकतो.
परंतु कुटुंबातील एक महिला जर सुशिक्षित जर झाली तर ती कुटुंबाला देखील आधार देत असते, सुसंस्कृत करत असते. एवढंच नाही तर समाजाला आणि त्या गावाला देखील संस्कृत करण्याचं काय करत असते, या ठिकाणी प्रयत्न करत असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वसंतराव नाईकजी साहेबांचं जर कर्तृत्व आणि नेतृत्वाचा जर आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न जर केला तर वसंतराव नाईकजी साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या 11.25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केवळ 90,000 कोटी रुपयामध्ये 16 योजना राबविल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राने एक नाही, दोन नाही, तीन नाही, माननीय वसंतराव नाईकजी साहेबांच्या नेतृत्वाखाली 16 योजना ह्या राबविल्या गेल्या. आणि त्या 16 योजनेचं आदर्श हे आमच्या देशाने देखील घेतलेलं आहे. म्हणजे ज्या राज्याने योजना स्वीकारल्या त्या देशाने देखील स्वीकारल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. आणि म्हणून वसंतराव नाईकजी साहेबांच्या नेतृत्वाचा जर आम्ही मूल्यांकन करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर अत्यंत कमी खर्चामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या योजना, त्यांनी तयार केलेला जो कृती आराखडा आहे, त्याची जी उद्दिष्ट आहेत, अंमलबजावणीच्या पातळीवर त्यांनी घेतलेलं जे काही जबाबदारी आहे किंवा त्यांनी घेतलेली जी काही दखल आहे किंवा त्यांनी जबाबदारीने केलेलं जर कार्य आहे ते आपण जर आपण पाहिलं तर ह्या सर्व योजनांचं आदर्श प्रामुख्याने देशाच्या शासनाने घेतलेले, केंद्र सरकारने घेतलेलं आहे. आणि म्हणून रोजगार हमी योजना असेल, पंचायत राज योजना असेल किंवा अशा कितीतरी महाबीज योजना असेल, खरेदी विक्री संघाची योजना असेल, जलसिंचनाच्या वेगवेगळ्या योजना असतील, तर या सर्व योजनांचं प्रामुख्यानं बीजारोपण हे प्रामुख्याने महाराष्ट्राने रोवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून वसंतराव नाईकांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा जर आम्ही आढावा घेत असताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात, लक्षात घ्याव्या लागतात. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की वसंतराव नाईकजी साहेब ह्या महाराष्ट्राचे असे एक नेते आहेत की त्यांनी प्रत्येक समाजाच्या नेतृत्वाला पुढे आणलेलं आहे. कारण हे जे इन्क्लुझिव्हनेस ज्याला आपण म्हणत असतो, जी सर्वसमावेशकता जो प्रकार आपण ज्याला आपण म्हणत असतो, खरं तर यशवंतरावजी चव्हाणांचा आणि सहकाऱ्यांच्या सल्ल्याने ह्या सर्व बाबी ते या ठिकाणी पार पाडायचे. आणि म्हणून एकमेकाशी संगनमत करून, सल्ला मसलत करूनच कुठली पावलं उचलण्याचं पायंडा जो आहे तो प्रामुख्याने यशवंतरावजी चव्हाण आणि वसंतराव नाईकजींनी महाराष्ट्रामध्ये जो पाडलेला आहे तो देखील फार महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला काय करता येतो, लक्षात घेता येतो. म्हणजे अत्यंत छोट्यातल्या छोट्या अधिकारी आणि छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचा देखील सल्ला हा प्रामुख्यानं ते जर योग्य असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम प्रामुख्याने या नेतृत्वाने केलेलं आहे. म्हणून या नेतृत्वाचं जे महानता ज्याला आपण म्हणत असतो, मोठेपणा जो ज्याला आपण म्हणत असतो, ते चांगलं आहे ते स्वीकारायचं. की माननीय विसे पांगे साहेबांनी जे काही रोजगार हमी योजनेचं जे काही बाळकडू त्यांनी उभं केलेलं आहे, तर ते बाळकडू उभं जे केलेलं आहे तर ते उभं करत असताना विस पागे सरांनी प्रामुख्यानं मुंबईला निघत असताना त्याच्या पत्नीला त्यांनी या ठिकाणी हे केलेलं आहे की त्यांनी सांगितलं आहे की त्याच्या पत्नीला त्यांनी विचारलं की बाबा मी आता काही 2 आठवड्यासाठी मुंबईला जात आहे आणि आपल्या शेतातील किंवा इतर कामं करण्यासाठी तुझ्याकडे जे किती पैसे उपलब्ध आहेत, तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे आता 700 रुपये काहीतरी उपलब्ध आहेत. त्या 700 रुपयामध्ये साधारणतः तू किती दिवस आपल्या याच्यामध्ये आपला रोजगार देऊ शकशील. तर याचा त्यांनी सगळा लेखा त्यांनी मांडला आणि ही कल्पना विसा पाग्यांना सुचली की जर 700 रुपयामध्ये महिनाभर जर शेतामध्ये काही विशिष्ट लोक मजूरदार लावून जर 700 रुपयामध्ये जर एवढं काम जर होत असेल तर महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस 100 कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट जर डोळ्यासमोर ठेवलं तर ही योजना दुष्काळावर मात करण्यासाठीची योजना ही प्रामुख्याने एक रामबाण उपाय ठरेल ही कल्पना वसंतराव नाईकजी साहेबांपुढे त्यांनी ठेवली. आणि वसंतराव नाईकजी साहेबांनी प्रामुख्याने एसटीच्या भाड्यावर 35 पैसे एवढे तिकीट दरवाढ करून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून 125 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी त्यांनी त्या ठिकाणी उभं केलेलं. आणि त्या 125 कोटीमध्ये भारताला देखील लाजवेल अशा पद्धतीचं
रोजगार हमी योजना हे प्रामुख्यानं सुरू केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की रोजगार योजना असं त्याला पूर्वी नाव देण्यात आलेलं होतं, परंतु काही सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की हमी हा शब्द त्याच्यामध्ये टाकला पाहिजे. आणि मग सहकाऱ्याच्या या भावनेचं त्यांनी विचार करून रोजगार हमी योजना असं त्याला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं. आणि तुम्हाला कल्पना असेल मित्र हो की महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपाळला गेलेला होता, लोकांचा आत्मविश्वास प्रामुख्यानं निघून गेलेला होता. अशा परिस्थितीमध्ये वसंतराव नाईकजी साहेबांनी रोजगार हमी योजना ही सुरू करून महाराष्ट्राला संपूर्ण रोजगार पुरवण्याचं काम हे प्रामुख्याने त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेलं आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्राने अशा 3 मोठ्या दुष्काळांना वसंतराव नाईकजी साहेबांच्या कालावधीमध्ये सामना केलेला आहे. तसे तर 7 दुष्काळ पडले होते, परंतु 3 मोठ्या दुष्काळांना सामना करत असताना अक्षरशः महाराष्ट्र होरपळून गेलेला होता. 3 वर्ष कुठल्याही प्रकारचं उत्पादन झालेलं नव्हतं, आत्मविश्वास गेलेला होता. आणि तुम्हाला कल्पना असेल की आता अशा आत्मविश्वासातून प्रामुख्याने त्यांना उभं करण्यासाठी, लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, नैराश्यातून त्यांना गर्दीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं रोजगार हमी योजना त्यांनी सुरू केलेली आहे. आणि एक घोषणा त्यांनी शनिवारवाड्यासमोर केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं की या शनिवारवाड्यात त्यांनी सांगितलेलं होतं की येत्या 2 वर्षामध्ये जर मी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जर स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर मला प्रामुख्याने मी स्वतःला शनिवारवाड्यासमोर फासावर स्वतःला लटकून घेऊ. आणि यावर यशवंतराव चव्हाणांनी केलेली टिप्पणी ही फार माझ्या दृष्टिकोनातून, आपल्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे की त्यांनी त्याच्या सहकार्याला सांगितलं की यशवंतरावजी साहेबांनी वसंतराव नाईकांना सांगितलं की वसंतराव नाईकजी एवढा आताताईपणा का. त्यावेळेस वसंतराव नाईक साहेबांनी दिलेलं उत्तर हे फार महत्त्वाचं आहे की त्यांनी सांगितलं की यशवंतरावजी की आज न उद्या माझ्या महाराष्ट्रातील भुकेनं व्याकुळ झालेला हा महाराष्ट्र किंवा त्यांनी गमावलेला आत्मविश्वास हा परत आणण्यासाठी माझ्यासारख्या हाड्याच्या कार्यकर्त्याला तो आत्मविश्वास लोकांमध्ये जागृत करण्यासाठी ही प्रतिज्ञा करणं हे मला गरजेचं वाटत होतं. त्यामुळं मी अशा पद्धतीची प्रतिज्ञा या ठिकाणी केलेली आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल मित्र हो की महाराष्ट्र हा प्रामुख्याने पाहता पाहता 2 वर्षामध्ये धान्याचं उत्पादन, अन्नधान्याचं उत्पादन, शेती क्षेत्रातील उत्पादन, जिथे खाण्याची सोय नव्हती त्या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचं पर्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईकजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि ते अन्नधान्याचं उत्पादन 1 पट नाही, 2 पट नाही, 3 पट नाही, तर त्या कालावधीमध्ये जर आम्ही वार्षिक अहवाल जर आपण काढून पाहिले तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचं उत्पादन हे 5 पटीनं प्रामुख्याने या ठिकाणी वाढलेलं होतं असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून धान्याची गोदामाचे गोदामं भरले, लोकांची घरच्या घरं भरले. आणि त्यावेळेस उत्पादन खर्चा भरून निघेल एवढी देखील किंमत येणार नाही असे बाजारामध्ये पाहत असताना त्या ठिकाणी हमी भावाची कल्पना प्रामुख्यानं पुढे आली. आणि म्हणून हमी भाव देऊन प्रामुख्यानं त्या ठिकाणी अन्नधान्याची खरेदी महाराष्ट्र सरकारने तोटा खाऊन प्रामुख्याने खरेदी केली. परंतु अन्नधान्याचं उत्पादन झालेलं त्यांनी प्रामुख्याने एकत्रित करून महाराष्ट्राला उभं करण्याचं काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. आता तुम्हाला कल्पना असेल मित्र हो की एवढा कालावधी, सर्वाधिक कालावधी महाराष्ट्रामध्ये 1.25 वर्ष पद मुख्यमंत्री पद भूषवणं हे फार कठीण काम असतं. आणि मग त्यांना काही समस्यांना कुठलाही सामना करावा लागला असं नाही अजिबात. कारण वसंतराव नाईकजी साहेबांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलेलं होतं, अनेक कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावं लागलेलं होतं. कारण तुम्हाला माहीत असेल की विरोधी पक्षामध्ये मोठी मोठी माणसं त्या ठिकाणी होती, आकाशाच्या उंचीची त्या ठिकाणी माणसं आपल्याला दिसतात. त्याचा उल्लेख जर आपण केला तर आपल्याला असं दिसतं की कृष्णराव धुळप पाटील होते, उद्धवराव पाटील होते, भाई मंडलिक होते, आतले गुरुजी होते, जामूतराव धोटे होते, दत्तावर्धन होते. अशा पद्धतीची माळी, अशी मोठी व्यक्तिमत्व प्रामुख्यानं या ठिकाणी
त्याच्या विरोधी पक्षाच्या याच्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसतं. एवढंच नाही तर अगदी मी विरोधी पक्षातल्या काही नेत्यांचा आणखीन उल्लेख जर केला तर किती मोठी माणसं त्या महाराष्ट्रामध्ये होती याचं आपल्याला परिचय येतील, की ज्याच्यामध्ये नानासाहेब गोरे असतील, मृणाल गोरे असतील, ह्या सर्व व्यक्तिमत्व हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसून येतात. आणि तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस वसंतराव नाईकजी साहेबांच्या या महाराष्ट्रामध्ये काही अडीअडचणी निर्माण व्हायच्या तर विरोधी पक्षातील नेत्यांनी लाखाची गाडी बैलाचे या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत. अगदी प्रके अत्रेसारखा मोठा नेता देखील या महाराष्ट्रामध्ये होता की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळीचं नेतृत्व या ठिकाणी केल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं ठरतं की अशी मोठी दिग्गज माणसं असताना देखील वसंतराव नाईकजी साहेबांनी जे राजकारण केलेलं आहे किंवा राजकारणाला जी काही दिशा दिलेली आहे किंवा जे काही आदर्श उभे केलेले आहेत ते आपल्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. तर या आदर्श उभे होण्यामागचं महत्त्वाचं काय संस्काराचा वारसा असेल तर वसंतराव नाईकजी साहेब प्रामुख्यानं 1942च्या 8 आणि 9 ऑगस्ट 1942च्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये गवालिया टँकच्या सोबत महात्मा गांधीजीच्या आंदोलनामध्ये देखील ते होते. म्हणजे महात्मा गांधीजींच्या सानिध्यामध्ये असणारं संस्कार त्यांना मिळालेलं जे बाळकडू आहे, विनोबाचं त्यांना मिळालेलं जे बाळकडू आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची मिळालेली त्यांना जी साथ आहे, पंजाबराव देशमुख साहेबांची मिळालेली त्यांना जी साथ आहे, त्यांच्या सहकार्याच्या साथीने त्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि सुसंस्कृत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून महाराष्ट्राला वसंतराव नाईकजी साहेबांचं नेतृत्वाच्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टीची या ठिकाणी काय करता येतील, आपल्याला चर्चा या ठिकाणी काय करता येईल, आपल्याला करता येईल. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल मित्र हो की एकदा जामवंतराव धोंडे हे प्रामुख्याने जेलमध्ये एरवाड्याच्या याच्यामध्ये कैद होते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकजी साहेब होते. त्यांची आई आजारी पडली याची कल्पना वसंतराव नाईकजी साहेबांना कळाली. त्याच वेळेस विरोधी पक्षातला नेता असताना देखील वसंतराव नाईकजी साहेबांनी जांबुवंतराव धोटे यांना पॅरोलवर सोडून त्यांना नागपूरला प्रामुख्यानं त्यांनी त्यांच्या गावाकडे पाठविलं. आणि जांबुवंतराव धोटे त्याच्या आईना भेटायला जाण्याच्या पूर्वी ते नागपूरला जाऊन आईसोबत वसंतराव नाईकजी साहेब हे उपस्थित होते. आणि त्यावेळेस जांबुवंतराव धोटे यांनी प्रामुख्यानं सांगितले की वसंतराव नाईकजी, मी तुमच्या विरोधी पक्षातला मी एक नेता आहे की जो एरवाड्याच्या जेलमध्ये काही आंदोलनामुळे मी बंदिस्त असताना देखील तुम्ही माझ्या आईच्या प्रेमापोटी प्रामुख्यानं मला पॅरोलवर सोडलं, ह्याबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. त्यावेळेस वसंतराव नाईकजी साहेबांनी सांगितलं की राजकारण हा वेगळा विषय आहे, परंतु समाजकारण करत असताना राजकारणाला नैतिकतेचं अधिष्ठान देत असताना जांबुवंतरावजी तुमची आई आणि माझ्या आईमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक या ठिकाणी नाही. आणि तुम्हाला कल्पना असेल की ज्यावेळेस वसंतराव नाईकजी साहेब केले त्यावेळेस प्रतिक्रिया व्यक्त करत असताना जांबुवंतराव धोटे यांच्या डोळ्यामध्ये प्रामुख्याने हे अश्रू होते. आणि त्यांनी ह्या घटनेचा उल्लेख प्रामुख्यानं त्या शोकसभेमध्ये केल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि म्हणून तुम्हाला कल्पना असेल की वसंतराव नाईकजी साहेबांचं जर मोठेपण आम्ही जर आपण पाहिलं तर एकदा मृणाल गोरे विरोधी पक्षातल्या नेत्या पुसदला जात होत्या. औरंगाबादच्या विमानतळावर त्यांची भेट झाली आणि प्रामुख्यानं त्यांना सांगितलं की मृणालताई तुम्ही कुठे जात आहात, तर त्यांनी सांगितलं की मी पुसदला जाते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं. त्यावेळेस वसंतराव नाईकजी साहेबांना सांगितलं की माझं उपस्थित राहणं तर शक्य नाही, पण ताई तुम्ही तुमच्या भावाला जर तुम्ही येणार आहे असं जर सांगितलं असतं तर मी पर्यायी व्यवस्था करून मी तिथे थांबण्याचं मी प्रामुख्याने आवर्जून प्रयत्न केला असता. त्यावेळेस मृणालताई गोरेंनी सांगितलं की काही हरकत नाही, मी जातच आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल मित्र हो की मृणालताई पोहोचण्याच्या अगोदर सुधाकरराव नाईकांनी वसंतराव नाईकजींना फोन करून सांगितलं की अरे सुधा, मृणालताई आपल्या गावी येत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, सत्कार झाला पाहिजे. आणि तुम्हाला कल्पना असेल की त्यावेळेस
सुधाकरराव नाईक ह्या त्या गावचे प्रामुख्यानं सरपंच होते आणि नंतर ते सरपंच पदावरून मुख्यमंत्री पदापर्यंत गेले. ही बाब निराळी, कारण वसंतराव नाईकजींनी प्रामुख्याने सुधाकरराव नाईकच्या कार्यकर्तृत्वाचा एकंदरीत वलय पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की सुद्धा एक दिवस मुख्यमंत्री होईल. आणि तुम्हाला कल्पना असेल मित्र हो की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेबांनी त्यावेळेस PV नरसिंहराव साहेबांनी किंवा अन्यत्र सर्व व्यक्तींनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद हे सुधाकरराव नाईक साहेबांना त्यांनी बहाल केलेलं होतं. आणि आम्ही ही कल्पना करू शकतो की वसंतराव नाईकजी साहेबांचं शिष्यतुल्य असणारं शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व हे प्रामुख्याने वसंतराव नाईक साहेबांनी उद्धृत केलेल्या वाक्याचं स्मरण करून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर सुधाकरराव नाईकांना आरूढ होत असताना प्रामुख्यानं त्यांनी केलेली मदत हे प्रामुख्यानं एक दोस्तीच्या मर्मबंधाचं एक फार महत्त्वाचं उदाहरण आहे असं आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी राजकारणातील नैतिकता ज्याला आपण म्हणत असतो तर कदाचित हीच असेल. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण असतील किंवा पंजाबराव देशमुख असतील किंवा राजकारणातील इतर विरोधी पक्षातील नेते असतील किंवा जी कोणी व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर त्याच्यामध्ये एक सुसंस्कृतपणा होता, नैतिकतेची त्याला एक झालर होती. आदर्श त्यांनी मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांचे आदर्श हे डोळ्यासमोर ठेवून राजकारण आणि समाजकारण याची त्यांनी फारकत केलेली नव्हते. कारण राजकारण हे समाजकारणासाठी असतं आणि समाजकारण करत असताना आम्ही प्रामुख्यानं केवळ राजकारण करणं हे चुकीचं असतं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय दिसतं. आणि तुम्हाला कल्पना असेल की मृणालताई पसवदला पोहोचण्यापूर्वी सुधाकरराव नाईक साहेबांनी प्रामुख्यानं कम्युनिस्ट पक्षाचा कार्यक्रम, परंतु सुधाकरराव नाईक हे प्रामुख्यानं मृणालताईच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना घेऊन उपस्थित राहून मृणालताईचा यथोचित सत्कार करून प्रामुख्यानं त्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की राजकारणातील विरोध केवळ विरोधासाठी विरोध करणं असं नसतं. हा आदर्श देखील वसंतराव नाईकजी साहेबांनी, सुधाकरराव नाईकजी साहेबांनी, शरद पवार साहेबांनी, पंजाबराव देशमुख साहेबांनी, यशवंतराव चव्हाण साहेबांनी हे घालून दिलेलं होतं. आणि ह्यातून आम्हाला अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी सर्वच घटकांना शिकण्यासारख्या आहेत, आदर्श घेण्यासारख्या आहेत. म्हणून वसंतराव नाईकजी साहेबांच्या या सर्व बाबीचं प्रामुख्यानं मोठेपण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही चर्चा करत असताना तुम्हाला माहीत असेल की त्यांनी सांगितलं की माणसाला प्रामुख्यानं अस्पृश्यतेच्या नावाखाली कमी लेखणं यापेक्षा मोठा कुठलाही गुन्हा नाही. आणि म्हणून वसंतराव नाईकजी साहेबांचं एकंदरीत जर आम्ही व्यक्तिमत्वाचा जर आम्ही आढावा घेण्याचा आम्ही जर प्रयत्न केला तर तो प्रामुख्याने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काय करता येतो, आपल्याला घेता येतो. आणि तुम्हाला कल्पना असेल मित्र हो की वसंतराव नाईकजी साहेब, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख आणि इतरत्र त्यांची जी सहकारी जी मंडळी होती तर त्यांनी अगोदरच आपल्या अधिवेशनामध्ये, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने पुढच्या कालावधीमध्ये ज्या दिशेनं वाटचाल करायची आहे त्याचं उद्दिष्ट त्यांनी निश्चित केलेलं होतं. कारण महाराष्ट्राचा विकास आम्हाला जर करायचा असेल तर केवळ शेती आणि शेती असं करून चालणार नाही. शेतीला तर प्राधान्य दिलंच पाहिजे, परंतु शेतीला प्रामुख्याने उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. म्हणून कृषी औद्योगिक क्रांती या महाराष्ट्रामध्ये घडवून आणायची अशा पद्धतीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वसंतराव नाईक साहेबांनी प्रामुख्यानं या महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्रामध्ये रूपांतरित करण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र दिसतं. आणि तुम्हाला माहीत असेल की या महाराष्ट्राला कृषी क्षेत्राला महाराष्ट्र शासनाने जे प्राधान्य दिलेलं आहे त्या पद्धतीचं प्राधान्य पंजाब आणि हरियाणा जर सोडलं तर देशातल्या कुठल्याही राज्याने दिल्याचं या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी त्यावेळेस युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनकडे तो भाग होता की कृषी विद्यापीठ मागण्याचे आणि त्याला मंजुरी करण्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ते काम होतं. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रामुख्यानं एकच कृषी विद्यापीठ मंजूर केलेलं होतं. आणि त्यावेळेस विरोधी पक्षातील नेता म्हणत होता की आम्हाला विदर्भाला तो द्या, काही म्हणत होते पश्चिम महाराष्ट्राला द्या, काही म्हणत होते कोकणला द्या, काही म्हणत होते मराठवाड्याला द्या. परंतु वसंतराव नाईक साहेबांनी सांगितलं की विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आम्हाला एक कृषी विद्यापीठ जरी मिळत असेल तर काय हरकत आहे
आम्ही 4 विभागाला आम्ही 4 कृषी विद्यापीठ, आणि म्हणून तुम्हाला कल्पना असेल की 4 विभागाला 4 कृषी विद्यापीठाचा दर्जा प्रामुख्यानं त्यांना देण्याचं कार्य या ठिकाणी केल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला काय होतं. हॅलो, हां सर हॅलो सर. तर या ठिकाणी कृषी औद्योगिक महाराष्ट्र घडविण्याचं चित्र त्यांनी या ठिकाणी आपल्याला हे असल्याचं या ठिकाणी जे दिसतं, आणि म्हणून त्यांनी कृषी विद्यापीठाची या ठिकाणी स्थापना केली. आणि तुम्हाला माहीत असेल की अलीकडच्या काळामध्ये कृषी विद्यापीठाला प्रामुख्यानं मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईकजी साहेबांचं नाव या ठिकाणी त्यांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून वसंतराव नाईकजी साहेबांच्या एकंदरीत या गोष्टीचा आपण काय केला पाहिजे, विचार या ठिकाणी केला पाहिजे. आणि तुम्हाला कल्पना असेल मित्र हो की वसंतराव नाईकजी साहेबांनी त्या काळामध्ये 4 कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये काढणं हे प्रामुख्यानं कृषी क्षेत्राला दिलेलं प्राधान्याचं एक द्योतक आहे, एक उत्तम उदाहरण आहे. आणि प्रादेशिक असमतोल दूर करण्याचं देखील एक उत्तम उदाहरण आहे. कारण एक विद्यापीठ मिळत असताना राज्याला 4ही विभागाला प्रादेशिक असमतोल दूर करावा, प्रादेशिक संतुलन साधावं म्हणून 4ही विभागाला 4 कृषी विद्यापीठ देण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे. 4 औष्णिक औद्योगिक केंद्राची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. हडको आणि सिडको या योजनेची देखील निर्मिती वसंतराव नाईकजी साहेबांनी त्यांच्या काळामध्ये केलेली आहे. पंचायत राज्याचं बिल हे प्रामुख्यानं त्यांच्या काळामध्ये हे सर्व झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि म्हणून एकंदरीत पंचायत राज्यामध्ये महिलांना स्थान असावं हे प्रामुख्याने आवर्जून भूमिका वसंतराव नाईकजी साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे ग्रामीण सुधारणा आणि महिला सुधारणा हा देखील त्यांच्या दृष्टिकोनातून किती प्राधान्याचा विषय होता हे देखील या ठिकाणी आपल्याला काय येतं लक्षात येतं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की पंचायत राज बिल हे गुजरातमध्ये होतं, परंतु गुजरातमध्ये कलेक्टर जिल्हाधिकारी हा त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असायचा. परंतु वसंतराव नाईकजी साहेबांनी 293 पेजेसमध्ये मांडलेलं हे जे पंचायत राजाचं जे बिल आहे आणि 24 कलमाचं जे हे पंचायत राजाचं जे बिल आहे त्या बिलाचं तंतोतंत पालन नंतर भारत सरकारने जी 73वी घटना दुरुस्ती केली किंवा नंतर शहरी भागामध्ये जी 74वी घटना दुरुस्ती केली, तर त्या 73 आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये वसंतराव नाईकजी साहेबांनी मांडलेल्या पंचायत राज बिलाचं प्रामुख्याने सर्वाधिक बाबीचा त्यांनी अनुकरण केल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं. म्हणजे ही बाब आपण लक्षात घेतले पाहिजे की कृषी, ग्रामीण सुधारणा आणि औद्योगिक महाराष्ट्र हे प्रामुख्यानं वसंतराव नाईकजी साहेबांच्या पुढं प्राधान्यक्रमानं हे विषय कसे होते ही बाब देखील आपण काय केले पाहिजे लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रातील पंचायत राजचं मूळ प्रामुख्याने आपण जर आपण पाहिलं, कारण महात्मा गांधीजींनी सांगितलेलं होतं खेड्याकडे चला, कारण भारत हा खेड्यांचा देश आहे. जर खेडी उभी राहिली तर देश उभा राहील, आणि खेडी उभी राहिली नाही तर देश उभा राहणार नाही असं आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून खेडी उभी राहिली पाहिजे तर देश उभा राहील. म्हणून या ठिकाणी त्या काळामध्ये पंचायत राज महाराष्ट्रामध्ये आणून प्रामुख्यानं त्यांनी विकासाची जी गंगा आहे ती काय केलेली आहे पुढे नेण्याचा या ठिकाणी काय केलेला आहे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशा महानायकांच्या या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या बाबीचा प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने काय करत होतो आढावा घेतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की वसंतराव नाईकजी ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले त्यावेळेस त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय प्रामुख्यानं या ठिकाणी राबवल्याचं या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतं की आत्रे हे प्रामुख्याने येरवाड्याच्या तुरुंगामध्ये बंदिस्त होते, परंतु त्यांना प्रामुख्यानं त्याच्यातून मुक्त करण्याचा पहिला ठराव त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षातला जरी व्यक्ती असेल तरी आत्रेसारखं व्यक्तिमत्व प्रामुख्यानं त्यांनी या ठिकाणी त्यांनी सोडण्याचं या ठिकाणी त्यांनी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र दिसतं. आणि म्हणून असे अनेक निर्णय त्यांनी त्यांच्या काळामध्ये घेण्याचा काय केलेला आहे प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा प्रामुख्यानं लोकप्रतिनिधी असावा
आणि तो लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते माननीय वसंतराव नाईकजी साहेबांना जातं. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की अलीकडच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी हा प्रामुख्याने जिल्हा परिषदेचा हा अध्यक्ष असतो. ही बाब देखील आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेणं गरजेचं ठरतं. म्हणून ही बाब आपण देखील काय केली पाहिजे, विचारात घेतली पाहिजे, असं मला या ठिकाणी वसंतराव नाईकजी साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, म्हणता येतं. दुसरा एक महत्त्वाचा भाग आम्ही एक लक्षात घेतला पाहिजे की मराठवाडा आणि विदर्भ, प्रामुख्याने नागपूर करारानुसार मराठवाडा हा सशर्त याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तो संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झालेला होता. आणि त्यामुळं मराठवाड्याचा विकास करणं हे देखील फार महत्त्वाचं होतं. आणि त्या काळामध्ये वसंतराव नाईकजी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी शंकररावजी चव्हाण साहेबांसारख्या स्वातंत्र्य सैनिकाला, एका कायदेतज्ञ व्यक्तीला प्रामुख्यानं त्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की शंकररावजी सांगा, तुम्ही मराठवाड्याचे भूमिपुत्र आहात, तुमच्या मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भातल्या कोणकोणत्या योजना आहेत. त्यावर प्रामुख्याने शंकररावजी साहेबांनी सांगितलं की नाईक साहेब तुम्ही सांगसाल ते. त्यावेळेस वसंतराव नाईकजींनी सांगितलं की आपला कृषी आणि उद्योग, शेती आणि सिंचन हे ठरलेलं आहे. त्यामुळं त्या उद्दिष्टाला धरून आम्ही मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये काही योजना तुम्ही तयार करून आणा. त्यावेळेस शंकररावजी चव्हाण साहेबांनी 200 कोटीची प्रामुख्यानं जलसिंचनाची जायकवाडी आणि याची योजना त्यांनी तयार करून नेलेली होती. त्यावर त्यांनी अभ्यास करून प्रामुख्याने सांगितलं की शंकररावजी चव्हाण साहेब, प्रामुख्यानं मराठवाड्याचा पाण्याचा जो अनुशेष आहे तो केवळ 200 कोटीच्या योजनेतून तो पूर्ण होणार नाही. एकंदरीत कोरडवाहू क्षेत्रफळ जर आपण पाहिलं किंवा तिथला मागासले पण आपण जर एकंदरीत जर पाहिलं किंवा सिंचनाच्या व्यवस्थेचे एकंदरीत जर आम्ही अभ्यास केला तर मराठवाड्यामध्ये पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष आहे. आणि म्हणून आपण ही योजना थोडी सुधारित करून आणावी. त्यावेळी शंकरराव चव्हाण साहेबांनी ती 200 कोटीची योजना सुधारित करून 400 कोटीची नेली. त्यावर देखील वसंतराव नाईकजी हे प्रामुख्यानं त्यावर त्यांचं एकमत झालं नाही. आणि त्यांनी परत सांगितलं शंकररावजी साहेबांनी की तुम्ही काही राज्यांचे तज्ज्ञ व्यक्तींना एकत्र बसून एक योजना तयार करा. आणि तुम्हाला कल्पना असेल की ती 600 कोटीची योजना तज्ज्ञांना एकत्र बसून तयार केली. आणि एकत्र तयार करत असताना काही दिवस बसल्यानंतर प्रामुख्यानं ती योजना 800 कोटीची त्यांनी केली. त्यावर वसंतराव नाईक साहेबांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं त्या गोष्टीची सगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून ती 200 कोटीची योजना ही 800 कोटी नाही तर 1200 कोटी केली. आणि एका अंदाजपत्रकामध्ये ती तरतूद भागत नाही असं पाहत असताना वेगवेगळ्या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये 400 असे 4×1200 कोटी रुपयाची तरतूद करून प्रामुख्यानं मराठवाड्याच्या सिंचनाचा प्रश्न त्यावेळेस त्यांनी निकाली काढण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु मराठवाड्यामध्ये ती योजना जर सोडली तर मराठवाड्यामध्ये पाण्याच्या सिंचनाचा जो काही आजचा जो असंतुलन आहे ते आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. कारण मराठवाड्यामध्ये जे काही जायकवाडी आणि येलदरी याचे जे भगीरथ जे आम्ही शंकरराव चव्हाण साहेबांनी आणि वसंतराव नाईकजी साहेबांना ज्याला आपण म्हणत असतो त्याचं श्रेय हे प्रामुख्याने वसंतराव नाईकजी आणि शंकरराव चव्हाण साहेबांना या ठिकाणी जातं. म्हणजे शेती असेल, सिंचन असेल, उद्योग असेल, पंचायत राज असेल, दळणवळण असेल, वाहतूक असेल, विमा असेल, शिक्षणाचा विषय असेल. तुम्हाला कल्पना असेल मित्र की वसंतराव नाईकजी साहेब आणि वसंतराव चव्हाण साहेबांनी 1961ला बी.डी. देशमुख समिती, ढेवर समिती इत्यादी समित्या नेमून विमुक्त जाती भटक्या जमातींना 1871च्या गुन्हेगारी कायद्यामध्ये ज्यांना 81 वर्ष जन्मजातच गुन्हेगार ठरविण्यात आलेलं होतं अशा जमातींना प्रामुख्यानं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांना प्रामुख्याने एकत्रित आणून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीची प्रामुख्यानं त्यांना आरक्षणाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. आणि पुढे चालून तुम्हाला कल्पना असेल मित्र की महाराष्ट्र शासनाने विमुक्त जाती भटक्या जमातींच्या मुलांसाठी शिक्षणाची आश्रमशाळा नावाची देखील व्यवस्था या ठिकाणी निर्माण केल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं. कारण तुम्हाला कल्पना असेल मित्र की त्यावेळेस विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आणि तो आजतागायतही स्थलांतरित पद्धतीनेच प्रामुख्याने जीवन जगतो आहे. मग अशा स्थलांतरित पद्धतीने जीवन जगणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं तर त्यांच्या रोजीरोटीचा देखील प्रश्न होता.
म्हणून या ठिकाणी तुम्हाला कल्पना असेल की महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईकजी साहेबांच्या आणि मधुकरराव चौधरी त्यावेळी शिक्षण मंत्री होते, रामरावजी राठोड, मधुकररावजी चौधरी, वसंतराव नाईक यांनी विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी आश्रमशाळेची योजना, ती बी निवासी आश्रमशाळेची योजना त्यांनी या ठिकाणी आणली. म्हणून आज विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये प्रामुख्यानं जे शिकला सावरलेला समाज जो पुढे आलेला आहे, तो समाजाचं जो नेतृत्व करू लागलेला आहे, तर त्याचं मूळ जर कोणतं कारण असेल तर वसंतराव नाईकजी साहेबांनी ही आश्रमशाळा नावाची योजना प्रामुख्यानं राबविली. त्यामुळंच प्रामुख्यानं शिक्षणाची गंगा ही महाराष्ट्राच्या तांडोतांडी वाड्या वस्त्यावर ही वाहिल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतं. जर आम्ही विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतून आश्रमशाळा सारख्या योजना जर वगळून टाकल्या तर माझ्यासारख्या आश्रमशाळेतून शिकून सावरून आडेल समाजाचं नेतृत्व करणारं जे काही हे जे आहे, तर ही बाब देखील आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेतले पाहिजे की त्याचं मूळ बाळकडू, त्याचं श्रेय हे वसंतराव नाईकजी साहेबांना जातं. आणि म्हणून यशवंतरावजी चव्हाण आणि वसंतराव नाईकजी साहेबांचे शिक्षणाच्या संदर्भात आणि सर्वांगीण संदर्भामध्ये फार मोठं असं योगदान आहे, असं या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, लक्षात येतं. आणि म्हणून ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की अत्यंत प्रसन्न चेहरा, अत्यंत सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व, हळव्या मनाचे आणि आपल्या उत्पन्नातील मिळकतीचा हिस्सा ह्या समाजासाठी खर्च करणारा हा नेता, ज्यांनी विनोबा भावेच्या 1952च्या भूदान आंदोलनामध्ये आपल्याकडे असणारी सर्वाधिक जमीन 1000 हेक्टर जमीन हे प्रामुख्याने भूदानामध्ये दान देणारा हा नेता प्रामुख्यानं दुर्मिळच आहे असं आपल्याला काय करता येतं, म्हणावं लागतं. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की या व्यक्तीने जी हरित क्रांती घडवून आणली त्याच्यामध्ये देखील धवल क्रांती देखील घडवून आणलेली आहे बरं का. श्वेतक्रांती देखील त्याच्यामध्ये त्यांनी घडवून आणल्याचं या ठिकाणी चित्र दिसतं. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील मोठी क्रांती घडवून आलेल्याचं या ठिकाणी आपल्याला चित्र या ठिकाणी दिसतं. आणि तुम्हाला माहीत असेल मित्र हो की अप्पर वर्धा असेल किंवा येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, जायकवाडी असेल, ही सगळी उजनी असेल किंवा अर्णावती असेल, चाळ असेल, कोराडे असेल, पारस असेल, ह्या सगळ्या योजनेचं श्रेय हे प्रामुख्याने वसंतराव नाईकजी साहेबांना या ठिकाणी जातं. आणि ह्या 16च्या 16 योजना, कारण तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक शासनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या जातात आणि त्या योजना काही अल्पावधीमध्येच बंद पाडल्या जातात. परंतु वसंतराव नाईकजी साहेबांनी त्याच्या काळामध्ये जाणीवपूर्वक अभ्यासपूर्ण पद्धतीने उभा केलेल्या 16 योजना ते आज देशाचं नेतृत्व करत आहेत, महाराष्ट्राचं देखील नेतृत्व करत आहेत. आणि म्हणून त्या योजना जर आम्ही या ठिकाणी काढल्या तर प्रामुख्याने महाराष्ट्र हा प्रामुख्याने खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्रामध्ये रूपांतरित होणं हे कदापिही शक्य नव्हतं. तुम्हाला माहिती असेल की वसंतराव नाईकजी साहेबांनी गावोगावी जाऊन, वाड्या वस्त्यावर जाऊन त्यांनी मोठमोठे शेतकरी मेळावे घेतलेले आहेत. शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी लोकांची विचारपूस करून प्रामुख्याने त्यांची चर्चा करून त्या प्रश्नातून त्यांनी निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की राज्य बियाणे महामंडळाची देखील त्यांनी योजना सुरू केली, महाबीज. आणि तुम्हाला माहिती असेल की सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा जो प्रश्न होता तो देखील त्यांनी त्यावेळेस स्वस्त धान्य दुकानाचा विषय देखील त्यांनी निकाली काढल्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि तुम्हाला माहिती असेल की खऱ्या अर्थानं सहकारातून ग्रामीण विकास साधण्याचं जे चित्र आहे ते उभं करण्याचं काम हे वसंतराव नाईकजी साहेबांनी केल्याचं या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं चित्र या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून आज आम्हाला वसंतराव नाईकजी साहेबांच्या 108व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी उभ्या केलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा जर आम्ही आढावा जर घेतला तर त्या खऱ्याच आकाशाच्या उंचीच्या त्या योजना आहेत असं आपल्याला काय करता येतं, म्हणता येतं. आणि म्हणून वसंतराव नाईकजी साहेबांचं जर मोठेपण कोणतं असेल तर ते मोठेपण हे प्रामुख्यानं त्यांनी राबविलेल्या विकास योजना मध्ये जातं हे या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी म्हणता येतं. आणि म्हणून
1956मध्ये मुंबई विदर्भ सामील झाल्यानंतर मुंबई राज्याचे महसूल मंत्री झालेले वसंतराव नाईकजी, कृषी मंत्री झालेले वसंतराव नाईकजी, पंचायत राज्यांचं बिल आणणारे वसंतराव नाईकजी आणि एकंदरीत सगळ्या जर आम्ही बाबीचा जर आम्ही आढावा जर घेतला तर MIDC सारखी योजना असेल याचं श्रेय देखील वसंतराव नाईकजी साहेबांना या ठिकाणी जातं. आणि म्हणून सहकाराचा मूलमंत्र देणारा, सहकारी साखर कारखाने सुरू करणारा, अनेक अन्नधान्याच्या बाबतीमध्ये विक्रमी प्रामुख्याने उत्पादन घडवून आणणारा हा जो काही महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये प्रामुख्याने वसंतराव नाईकजीचं फार मोठं योगदान आहे असं आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, म्हणता येतं. आणि म्हणून ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की वसंतराव नाईकजी साहेबांनी महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्रामध्ये रूपांतरित करत असताना प्रामुख्याने काय केलेलं आहे, मोठं कार्य त्यांनी काय केलेलं आहे, उभं केलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत असेल मित्रहो की त्यावेळेस देशाचे कृषी मंत्री सुब्रमण्यम स्वामी हे होते आणि ज्वारीची प्रामुख्यानं जी खरेदी आहे ती कमी भावामध्ये असण्याऐवजी ती 3 पटनी जास्त हे करून 35 रुपये किलोनी ज्वारीची जी किंमत होती तर ती परवडत नव्हती शेतकऱ्यांना. तर ती 35 रुपये किमतीची त्या किमतीमध्ये वाढ करून 65 रुपये किमतीने देखील ज्वारी खरेदी करण्याचा क्रांतिकारक निर्णय त्यावेळेस वसंतराव नाईकजी साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला होता. आणि त्यावेळेस सुब्रमण्यम स्वामी साहेबांनी या संदर्भामध्ये नापसंती व्यक्त करून देखील त्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की लालबहादूर शास्त्रीसारखं व्यक्तिमत्व या देशाचं नेतृत्व करत होतं. आणि तुम्हाला माहीत असेल की शास्त्रीजी हे वसंतराव नाईकजी साहेबांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी प्रामुख्यानं 35 रुपये किलोची एकंदर खरेदी योजनेमध्ये ज्वारीची किंमत ही शेतकऱ्यांना परवडत नव्हती. त्यावेळेस ती 65 रुपये किमतीच्या हमी भावानं ही ज्वारीची खरेदी करणारा हा महान नेता प्रामुख्याने खरोखरच आमच्या दृष्टिकोनातून हा महानच आहे असं आपल्याला काय करता येतं, म्हणता येतं. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल की खोपडीला विषारी दारू पिल्यामुळं अनेक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. आणि त्यावेळेस वसंतराव नाईकजी साहेबांनी क्रांतिकारी त्यावेळेस निर्णय केला. खरं तर त्या योजनेवर मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षांनी रान उठवलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल की गावठी दारी बंद करून त्याला लायसेन्सिंग पद्धतीनं प्रामुख्यानं त्याला लायसेन्सिंग सिस्टीम करून त्याला राज्याचं महसूल मोठ्या प्रमाणामध्ये देखील त्यांनी वाढवण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून वसंतराव नाईकजी साहेबांनी जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्येच अनुकूल परिस्थिती निर्माण करून राज्याला उभं करण्याचं मोठं काम, योगदान हे केलेलं आहे. आणि म्हणून अशा महान नेत्यांच्या संदर्भामध्ये जो आम्ही आज वसंतोत्सव आम्ही जो काही साजरा करत आहोत तो प्रामुख्याने आपण लक्षात घेणं काय ठरतं, म्हणजे गरजेचं ठरतं. आणि म्हणून ही बाब आपण लक्षात आपल्याला येते की वसंतराव नाईकजी साहेबांनी जे केलेलं जे योगदान आहे, दिलेलं जे काही योगदान आहे ते देखील फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला काय करता येतं, म्हणता येतं. आणि म्हणून वसंतराव नाईकजीच्या वेगवेगळ्या जीवनकार्याच्या संदर्भामध्ये आम्ही आढावा घेत असताना मधुकर भावेजींनी महानायक नावाचं एक संपादित केलेलं जे ग्रंथ आहे किंवा नागेश केसरी साहेबांनी चतुरस्त्र नावाचं संपादित केलेलं अंक जे आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांनी यशवंतरावजी चव्हाण आणि वसंतराव नाईकजी साहेबांच्या जयंतीच्या औचित्य साधून प्रामुख्यानं मर्मबंध नावाची एक पुस्तिका देखील या ठिकाणी संपादित केलेली आहे. आणि म्हणून या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काय करता येईल, आपल्याला काय करता येईल, चर्चा करता येईल. आणि तुम्हाला माहीत असेल मित्रहो की वसंतराव नाईकजी साहेबांचं आणखीन साहित्य क्षेत्रातलेल्या योगदानाच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला चर्चा करणं हे प्रासंगिक ठरतं की त्यांनी 14 फेब्रुवारी 1964ला जर महत्त्वाचा जर कोणता ठराव जर घेतलेला असेल तर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचा त्यांनी या ठिकाणी ठराव
घेतल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं. आणि तुम्हाला माहीत असेल की त्यावेळेस आचार्य अत्रे साहेबांनी वसंतराव नाईकजीच्या एकंदरीत सगळ्या बाबीचा जर आम्ही विचार जर आपण केला तर त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आपलं जे कार्य आहे ते त्यांनी काय केलेलं आहे, पुढे नेण्याचं काय केलेलं आहे, या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की आचार्य अत्रे नी देखील त्यांच्या वर्तमानपत्रामधून, मराठा या वर्तमानपत्रातून प्रसंगी वसंतराव नाईकजीच्या धोरणाच्या संदर्भामध्ये कडाडून टीका देखील केली आणि चांगल्या योजनेचं कडाडून समर्थन देखील केलं. त्यामुळं या उंचीची पत्रकारिता ही देखील आम्ही समजून घेणं हे काय ठरतं, म्हणजे प्रासंगिक ठरतं. आणि म्हणून ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की खऱ्या अर्थानं आम्हाला महाराष्ट्राला, आधुनिक महाराष्ट्रामध्ये जर आम्हाला रूपांतरण आणखीन करायचं असेल किंवा महाराष्ट्र हे राष्ट्राचं नेतृत्व तर करतंच, परंतु आणखीन आम्हाला वसंतराव नाईकजीच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टीची आम्हाला जी चर्चा आम्हाला करत असताना आम्ही अंमलबजावणीच्या पातळीवर देखील या योजनांचा आम्ही काय केला पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, आढावा घेणं काय ठरतं, म्हणजे महत्त्वपूर्ण ठरतं असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल मित्रहो की वसंतराव नाईकजी साहेबांच्या या कार्याचा आम्ही जर उल्लेख आपण जर केला तर त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान देखील फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी आपल्या कार्याची सुरुवातच त्या काळापासून केल्याचं चित्र आपल्याला दिसतं. त्यांनी सांगितलं की माणूस हा सर्वप्रथम माणूस असतो, त्याला अस्पृश्य मानून त्याला कमी लेखणं यासारखा दुसरा कुठलाही गुन्हा नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा हा माणूस त्यांनी सांगितलं की माझा जीवित जीव असेपर्यंत मी या राष्ट्राची, महाराष्ट्राची सेवा करत राहील आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर त्या दुष्काळामध्ये जर केलं नसतं तर तुम्हाला कल्पना असेल मित्रहो की आज आमच्या देश किंवा महाराष्ट्र हे प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फार मोठ्या पद्धतीने हे सामोरे जात आहे. परंतु वसंतराव नाईकजीचा काळामध्ये 1 नाही 2 नाही 3 मोठे दुष्काळ झाल्याने एकूण 7 दुष्काळ पडले, परंतु कुठल्याही शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी किंवा कामगारांनी किंवा रोजगारांनी किंवा कारखानदारांनी आत्महत्या केल्याचं एकही उदाहरण त्या काळामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची आत्मनिर्भरता किंवा आत्मसन्मान किंवा त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या नेत्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलं आहे. म्हणून ही बाब आपण देखील काय केली पाहिजे, लक्षात घेणं काय ठरतं, म्हणजे गरजेचं ठरतं. आणि तुम्हाला माहीत असेल मित्र हो की वसंतराव नाईकजी साहेबांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये विरोधी पक्षातील काही लोक खोटा प्रचार देखील करायचे. आणि असा खोटा प्रचार करण्यात आला की जी हरित क्रांती आम्ही केलेली आहे, HYVP कार्यक्रम जो आणलेला आहे, एल्डिंग व्हरायटी प्रोग्राम जो आम्ही आणलेला आहे, जे नवीन रासायनिक खतं, बी बियाणे, कीटकनाशकाचा वापर करून जे आम्ही अन्नधान्याचं उत्पादन आम्ही करत आहोत, तर ते अन्नधान्याचं सेवन केल्यानंतर प्रामुख्याने वंध्यत्व लोकांना येईल अशा पद्धतीचं अपप्रचार देखील त्यांनी या ठिकाणी केल्याचा हे केलेला आहे. परंतु विरोधी पक्षातील काही लोकांनी हा अपप्रचार केलेला असला तरी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी वसंतराव नाईकजीच्या या भूमिकेचं, या हरित क्रांतीच्या पर्वाचं हे स्वागतच केलेलं आहे. कारण अक्षरशः त्या काळामध्ये अन्नधान्याचं उत्पादन न झाल्यामुळे झाडपाला खाऊन जगणाऱ्या माणसांना आपल्या शेतामध्ये अगदी 5 पट अन्नधान्याचं उत्पादन घडून आणणारा हा नेता हा निराळाच. आणि म्हणून अशा निराळ्याने नेत्यांचं कौतुक करण्या एवढं आम्ही मोठे नाहीत, मी मोठा नाही, तरीसुद्धा या ठिकाणी वसंतराव नाईकजी साहेबांच्या या सर्व भूमिकेचं आम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला जयंती आणि पुण्यतिथी साजरा करत असताना या गोष्टीचं आम्ही स्मरण आम्ही केलं पाहिजे की वसंतराव नाईकजींनी सांगितलेले विचार हे आम्ही आचरणात आणले पाहिजे. आणि त्या
भूमिकेतून आम्ही हे पुढे गेलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरा केल्याचं सुख आणि समाधान या ठिकाणी आम्हाला मिळेल. दुसरी एक महत्त्वाची बाब, वसंतराव नाईक संशोधन केंद्राचा मी माझे संचालक या नात्यानं अधोरेखित करणं मी माझं कर्तव्य समजतो की वसंतराव नाईकजी साहेबांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं जी 100 कोटीची तरतूद करण्यात आलेली होती, त्यानिमित्त आम्ही विमुक्त जाती भटक्या जमातीतील सर्व बांधवांना प्रामुख्यानं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये, उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे ह्या संस्थेच्या धर्तीवर, बार्टीच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संशोधन संस्था स्थापन करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी दिलेला होता. त्याचा फॅक्ट रिपोर्ट देखील आलेला होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये माननीय वसंतराव नाईकजी साहेबांचं नाव त्याला न देता प्रामुख्याने महाज्योती हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल मित्रहो की ती महाज्योती योजना ही महाराष्ट्र शासनाने काढल्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने काढलेल्या वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या उच्च शिक्षणाच्या कृती आराखड्याला प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जातं. म्हणून महाराष्ट्र शासनाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं प्रामुख्यानं या निमित्तानं आभार व्यक्त करणं हे देखील मी माझं कर्तव्य समजतो. आणि मला प्रामुख्यानं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रमोदजी येवले सर आणि आमचे माहिती आणि जनसंपर्क अधिकारी श्री डॉक्टर संजय शिंदे सरांनी मला या वसंतोत्सव 2020 या वेब पोर्टलमध्ये मला याही वर्षी बोलण्याची या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मी प्रामुख्यानं त्यांचा आभार व्यक्त करणं हे कृत्रिमपणाचं ठरेल, कारण मी त्या विद्यापीठाचा एक घटक आहे. आणि म्हणून अशा वसंतराव नाईकांच्या या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्व कारकिर्दीला मी मानाचा मुजरा करून प्रामुख्यानं मी माझं या ठिकाणी वक्तव्य संपूर्ण थांबवणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून या ठिकाणी वसंतराव नाईकजीच्या जयंती 108व्या जयंतीचं औचित्य साधून आपण देखील माझ्या छोट्याशा या बोबड्या बोलाला ऐकण्याचं तुम्ही धाडस दाखविलात, त्याचंही स्वागत करून तुमचंही अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करून मी प्रामुख्याने जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वसंतराव नाईक, जय यशवंतराव चव्हाण.